प्रेम करण्याच्या संधी. योहान याचा 4 अध्याय वचन 1 ते 42 मधील 4 व्यावहारिक गोष्टी. विचार करा, तुम्ही शेवटच्या वेळी कधी एखाद्याला तारणाऱ्याबद्दल सांगितले होते ज्याने तुमच्यावर प्रेम करण्याचा निर्णय घेतला. योहान याचा 4 अध्याय वचन 1 ते 42 मध्ये प्रभू येशूच्या प्रेमाने रूपांतरित झालेली एक शोमरोनी स्त्री ऐकणाऱ्या प्रत्येकाला सांगण्यासाठी धावते. कदाचित तुम्हाला तिच्या उदाहरणाचे अनुसरण करण्याची संधी मिळाली नसेल किंवा तुम्हाला ती मिळाली असेल आणि तुम्ही ती लक्षात घेतली नसेल. एक गोष्ट निश्चित आहे, जर आपण वचनाच्या सुरुवातीला मागे वळलो तर आपल्याला दिसून येते की शोमरोनी स्त्रीला इतरांवर प्रेम करण्याची संधी प्रभू येशूपासून सुरू झाली. प्रभू येशूने तिच्यावर प्रथम प्रेम केले. तुमच्यावर प्रथम प्रेम करणाऱ्याकडे बोट दाखवून तुम्ही इतरांवर प्रेम करण्याची प्रत्येक नवीन संधी कशी स्वीकारू शकता? योहान याचा 4 अध्याय वचन 1 ते 42 आपल्याला 4 व्यावहारिक गोष्टी सांगते. पहिली गोष्ट, प्रभू येशू कोण आणि कोण कुठे आहे हे सर्व जाणतो. प्रभू येशूचा शोमरोनी स्त्रीकडे जाणारा प्रवास सोयीचा नव्हता. त्या काळातील यहुदी लोक शोमरोनाभोवती 6 दिवसांचा प्रवास करत असत आणि तो प्रदेश पूर्णपणे टाळत असत. परंतु प्रभू येशू विलंब न करता आपला मार्ग अशा ठिकाणी सरळ केला जिथे कोणीही अन्यथा जाण्याचा निर्णय घेतला नाही. तो सुखार नावाच्या एका लहान शहरात येतो आणि एका विहिरीजवळ बसून एका बहिष्कृत स्त्रीची वाट पाहतो, जिला त्याच्या जिवंत पाण्याची गरज आहे. हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी प्रभू येशू आला हे त्याचे निष्पक्ष प्रेम आपल्याला इथं दिसून येतं. कधीकधी प्रभू येशू ज्या काही गोष्टी करतो त्या आपल्याला आश्चर्यचकित करतात आणि त्याच्या रणनीती आपल्याला गोंधळात टाकतात. आपण काही वेळा देवाला प्रश्न करतो की मला या नवीन ठिकाणी का जायचे आहे? मला पुन्हा पुन्हा याच ठिकाणी का राहायचे आहे? परंतु प्रभू येशूकडे असलेले कोणतेही ठिकाण निर्थक नाही. त्याचे असंख्य हेतू सामान्य माणसांनाही इंधन देतात. देवाच्या भेटी कुठेही, कधीही आणि कोणासोबतही होऊ शकतात. देव भुयारी मार्गावरील त्या दुःखी व्यक्तीला, किराणा दुकानातील थकलेल्या भटक्यांना, तुमच्या रस्त्यावरील प्रत्येक शेजारी, प्रत्येक सहकार्याला आणि त्याने तुमच्यासाठी नेमलेल्या जीवनातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याला पाहतो. तो कोण आणि कोण कुठे आहेत हे सर्व जाणतो. देव तुम्हाला प्रेम करण्याची संधी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे नियुक्त करतो. दुसरी गोष्ट, प्रभू येशूला तुमच्या सर्व गरजा माहीत आहेत. ती शोमरोनी स्त्री दुपारच्या उन्हात एकटीच पाणी काढायला आली. पाण्याच्या गरजेमुळे महिलांना दररोजच्या कामासाठी पाणी भरावे लागत असे, पण तिची वेळ नेहमीपेक्षा उशिरा होती. ती सकाळची गर्दी टाळत होती का? स्थानिकांच्या टीकात्मक नजरेपेक्षा उष्णता सहन करणे चांगले होते का? हे फक्त प्रभू येशूलाच माहीत आहे. आणि तो जाणून बुजून तिचे हृदय मऊ करण्यासाठी अडथळे तोडण्यास सुरुवात करतो. प्रभू येशू प्रेमाने तिच्या आत्म्याची सर्वात खोल तहान भागवणारे खरे पाणी प्रगट करतो. ज्यांना त्याची गरज आहे आणि जे मागतात त्यांना हे जिवंत पाणी देण्यास प्रभू येशूला आवडते. प्रभू येशूला तुमच्याबद्दल सर्व काही माहीत आहे हे तुम्हाला पहिल्यांदा कधी कळले? ख्रिस्ताला भेटण्यापूर्वी तुम्ही कशापासून समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे तुम्हाला फक्त रिकामेच वाटले? तुम्ही ज्यावर अवलंबून होता त्याचा नाश प्रकट करण्यासाठी प्रभू येशू तुमच्यापर्यंत कसा पोचला? जेव्हा तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडून जिवंत पाण्याची देणगी मिळाली तेव्हा काय घडले याचे विचार करा. त्याच्या तारणाबद्दल तहान भागवणारे काय आहे? प्रभू येशूच्या प्रेमाची आपल्याला किती गरज आहे हे लक्षात ठेवणे हे त्याचे प्रेम इतरांसोबत गाजवण्याची फार आवश्यकता आहे. प्रश्न आणि उत्तरांच्या मालिकेतून शोमरोनी स्त्रीला कळले की प्रभू येशूला तिच्याबद्दल सर्व काही माहीत आहे. तिचे 5 पती होते आणि ती आता ज्या पुरुषासोबत राहते तो तिचा पती नाही. परंतु तिच्या पापाच्या उघडकीस येण्यापलीकडे प्रभू येशू प्रकट करतो की त्याच्याकडे तिच्या सर्वात खोल चिंतांची उत्तरे आहेत.
देवाची योग्यरित्या उपासना कशी करावी आणि मसीह हा खरोखर कोण आहे, प्रभू येशू तिला सांगतो की मीच मसीहा आहे. ज्या तारणहाराचा ती शोध घेत होती तोच तिचे प्रत्येक पाप जाणतो आणि त्याऐवजी सार्वकालिक समाधानकारक जीवन देतो. बऱ्याचदा दुसऱ्यांच्या पापाची बारकाईने माहिती आपल्याला माहीत नसते. जेव्हा आपल्याला एखाद्यावर प्रेम करण्याची संधी मिळते तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रभू येशू त्यांना पूर्णपणे जाणतो, पण तो आपल्याला सत्यात प्रेम करण्याची संधी देतो. आपण ज्या प्रत्येकाला भेटतो त्याच्यात एक गोष्ट समान आहे. आपण पापी आहोत ज्यांनी देवाचे वचन कल्पनीय मार्गाने मोडले आहे, जसं आपल्याला रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय सांगतो. आपण असे भासू शकत नाही की पाप ही समस्या नाही. प्रभू येशू आपल्या पापासाठीच मरण पावला आहे. देवाने तुम्हाला कृपेने ज्या समस्येकडे पाहण्याची परवानगी दिली आहे त्यामध्ये प्रभू येशूचा कोणता गुण बोलतो? प्रेम इतरांना त्यांच्या पापाबद्दल जाणणाऱ्या आणि प्रेमाने पापाची समस्या कायमची सोडवणाऱ्याकडे निर्देशित करते. 4थी गोष्ट, तुम्हाला जी सुवार्ता माहीत आहे ती तुम्ही इतरांना सांगितली पाहिजे. त्या शोमरोनी स्त्रीला जे माहीत होते ते सांगण्यासारखे होते. तिने तिचे सर्व काही सोडून दिले आणि तिला आता काय माहीत आहे ते इतरांना सांगण्यासाठी गेली. शहरात तिचा प्रामाणिक संदेश हृदयातून ओसांडून वाहत आहे. प्रभू येशू काय करण्यासाठी आला होता हे तिला अद्याप समजले नाही, परंतु ती विश्वासूपणे आणि उत्सुकतेने लोकांना सांगते की प्रभू येशूने तिच्यासाठी काय केले आहे. प्रभू येशूने तिला त्याच्या दृष्टीने मौल्यवान मानले आणि त्याने कृपेने तिला त्याचा वेळ दिला, त्याचे प्रेम आणि त्याचे जीवन दिले आहे. प्रभू येशूबद्दल तुम्हाला जे माहिती आहे ती तुम्ही इतरांना उत्सुकतेने सांगत आहात का? की ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकत नाही त्यांना घाबरून तुम्ही संकोच करता का? प्रभू येशूबद्दल शिकण्यासाठी नेहमीच बरेच काही असते. तो अमर्यादित आहे आणि आपण मर्यादित आहोत, परंतु आपल्याला माहीत आहे की प्रभू येशूने आपल्यासाठी काय केले आहे. आपण त्याच्यासोबत चालत असताना आणि त्याच्या वचनात वेळ घालताना तो प्रत्येक बदलत्या ऋतूमध्ये त्याच्या चरित्र्याबद्दल अधिक प्रगट करतो. पण सध्या प्रभू येशूच्या समाधानकारकाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तुमच्या तारणकर्त्याबद्दल तुम्ही कोणती सत्य सांगू शकता? प्रेम करण्याची तुमची पुढील संधी कदाचित तुमच्यासारख्या दुसऱ्या पापी व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी देव वापरत असलेले साधन असेल. योहान याचं 4 अध्याय वचन 1 ते 42 दाखवते की प्रभू येशू पापी लोकांवर हेतू परस्पर वैयक्तिकरित्या आणि आपण जे आहोत आणि जे नाही आहोत त्याचे पूर्ण ज्ञान ठेवून प्रेम करतो. प्रभू येशूचे प्रेम हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी पुढे जाते आणि देव प्रेमाने त्याच्या लोकांना तारणाची घोषणा करण्यासाठी स्थान देतो. प्रभू येशूचे प्रेम वैयक्तिकरित्या जाणून वाचणारे इतरांना त्याच्याकडे निर्देशित करण्यासाठी प्रत्येक नवीन संधी स्वीकारतात. तर तुम्ही आज कशी सुरुवात करू शकता? आपण पाहिलेल्या 4 गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट, प्रभू येशू कोण आणि कोण कुठे आहे हे सर्व जाणतो. दुसरी गोष्ट, प्रभू येशूला तुमच्या सर्व गरजा माहीत आहेत. तिसरी गोष्ट, प्रभू येशूला सर्व लोकांबद्दल सर्व काही माहीत आहे. चौथी गोष्ट, तुम्हाला जी सुवार्ता माहिती आहे ती तुम्ही इतरांना सांगितली पाहिजे. आमेन.